भुईकोट किल्ला आणि तिसरा गिरिदुर्ग, त्याला डोंगरी किल्ला असं म्हणतात. भुईकोट किल्ला म्हणजे सपाट पृष्ठभागावर बांधलेला भुईकोट किल्ला. उदाहरणार्थ एखादं उदाहरण सांगता येईल त्याचा भुईकोट किल्ला कुठे? अहमदनगर. त्यानंतर जलदुर्ग, दुसरा प्रकार काय? जलदुर्ग, जंजिरा, सिंधुदुर्ग. त्यानंतर तिसरा प्रकार आहे गिरिदुर्ग. गिरिदुर्ग म्हणजे डोंगरी किल्ला. त्यातलाच पन्हाळा हा किल्ला एक महत्वाचा किल्ला मानला जातो. म्हणजे संरक्षणासाठी भुईकोट किल्ला सगळ्यात, त्यानंतर जलदुर्ग, नंतर सगळ्यात महत्वाचा मानला जाणारा डोंगरी किल्ला किंवा गिरिदुर्ग म्हणतो. हा किल्ला ऐतिहासिक आहे, याला फार मोठी परंपरा आहे. अनेक राजांकडे हा किल्ला हस्तांतरित झाल्यामुळं त्याची नावं बदलली गेली. ब्रह्मगिरी हे एक नाव आहे या किल्ल्याला. ब्रह्मदेवाच्या काळात ज्यावेळी माणसाची निर्मिती झाली तेव्हापासून हा किल्ला अस्तित्वात आहे. अशी पण एक आख्यायिका आहे. 4040 फूट उंचीवर असणारा हा किल्ला आहे. कोल्हापूर पासून 21 किलोमीटर अंतरावर उंच असणारा हा किल्ला. आणि आपल्या सैन्याचं, आपल्या धनधान्याचं संरक्षण करण्यासाठी फार मोठे गोडाऊन किंवा त्याला गोदाम असं म्हणतात, जी या बाजूला गोदाम आहेत, त्यामध्ये सर्व 2-2, 4-4 वर्ष धान्य पुरेल त्या राजाच्या सैन्याला. एवढा मोठा गोडाऊन त्या ठिकाणी बांधलेले. आणि हा गंगा, जमुना, सरस्वती आणि इथून विशाळगड पण जवळ आहे. तिथून मधून सुद्धा जाता येतं. 42 किलोमीटर पायी अंतर आहे. आपण तिथून वरून जा गेल्यानंतर आपल्याला तो दरवाजा दिसणार आहे. तर या विशाळगडाचं आपण महत्व ऐकलेलं आहे. पन्हाळगडावरून विशाळगडावर ज्यावेळी शिवाजी महाराज पोहोचले, पन्हाळगडाला वेळा पडला होता, त्यावेळी त्या ठिकाणी